आज महाशिवरात्र निमित्त आपल्या मंडळातील सर्व सदस्य रनिंग करत करत वालझरीला येऊन पोहोचले होते। महाशिवरात्र निमित्त आपल्या जवळील वालझरी येथे 2 दिवसाची खूप मोठी यात्रा असते आणि त्या ठिकाणी आपल्या बजरंगबलीचे छोटस प्रवचन ऐका तुम्ही। साधु महाराज, ऐसा महाराज, मित्रों, मैं ये कर दूंगा। मित्रों इधर हाथ दो। आते हैं अगले ब्लॉक में, चलते हैं अभी। कसं होतं मग आपल्या बजरंगबलीचे प्रवचन? फक्त असू नका तुम्ही लाईक पण करत जा आपल्या व्हिडिओला आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या। या नदीमध्ये पडलेल्या मोठमोठ्या दगडांवरती सुद्धा आम्ही व्यायाम करायला सुरुवात करून दिलं होतं। एवढे सकाळी लोक तिथे दर्शन घ्यायला आले होते आणि आम्ही इकडे व्यायाम करत होतो। हे देखो अपने सस्ते वाले शाहरुख खान। तर आता आम्ही सर्व निघत आहेत वालझरी येथील देवदर्शनासाठी। हे आहेत आपल्या वालझरी येथील महाकुंभ स्नान। लोक दर्शनासाठी पुढच्या गेटवरून आले होते आणि आम्ही मागच्या गेटवरून जात होतो। आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या वालझरीमध्ये बसलेल्या देवतांची सुंदर सुंदर मूर्ती आणि त्यांचे सुंदर सुंदर असे मंदिरे। सर्वात पहिले दर्शन घ्या तुम्ही आपल्या भोलेनाथांच्या। बोला हर हर महादेव। मग आम्ही सगळे पुढे जाऊन दर्शन घेतो ओम शिव गोरखनाथजींचा। आपल्या मंडळातील सर्व सदस्यांचं मन तर आज एकदम प्रसन्न होतं। मग पुढचं दर्शन घ्यायला आलो होतो आम्ही ज्यांच्या नावाने या तीर्थक्षेत्राला वालझरी नाव पडले ते म्हणजे महर्षी वाल्मिक ऋषी। सांगितले जाते की वाल्मिक ऋषींच्या पावन चरणाने हे क्षेत्र पवित्र झाले। मग पुढचं दर्शन घेतो आम्ही नवनाथ महाराजांचं। त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचे सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटेल। मग आम्ही त्यांच्या मंदिराला प्रदर्शना घालतो। पुढचं तुम्हाला येतच ते तुम्ही बोलून घ्या। ते झालं आणि इकडे येऊन बघितलं तर काय आपल्या कॉलेजचे गुरुजी केवी चव्हाण सरांची शिवपूजा चालू होती। त्याच्यानंतर इकडे बजरंगबलींना प्रणाम करून दर्शन घेतलं। कित्येक वर्षापासून असलेला हा वडाचा झाड इथे बघण्यासारखा आहे। तुम्हाला इथे येऊन बघायला वेळ नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बघून घ्या। बली की जय, बोल बजरंग बली की जय, महादेव। आता माझी बारी। हर हर महादेव, बोल बजरंग बली की जय। अशा प्रकारे सर्व सदस्यांनी बजरंगबलींचा आशीर्वाद घेतला आणि हे आहेत प्रभू श्रीरामांचं मंदिर ज्या ठिकाणी तुम्हाला महादेवांचे लिंग आणि नंदीबाबाचे सुद्धा दर्शन होईल। प्रभू श्रीरामांसोबत माता सीतामाता व प्रभू लक्ष्मण यांची सुंदर मूर्ती आहे। आपल्या बजरंगबली तर पूर्ण तन मन धन भावनेने प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं। या ठिकाणी हातगावचे कैलासवासी कारभारी दगडू भाभड यांच्या स्मरणार्थ भक्तांसाठी पाण्याची सोय केली आहे। तसेच राहण्यासाठी निवासस्थानाची सोयी सुद्धा वालझरीला केली आहे। असे सुंदर सुंदर मंदिर वालझरीला बांधले आहे। महाशिवरात्री निमित्त वालझरीला भाविक भक्तांची अपाट गर्दी असते म्हणून CCTV कॅमेऱ्याचं सुद्धा नियोजन केले आहे। इकडे आपल्या बजरंगबलीला फराळाचा वास आला होता। या ठिकाणी सर्व भक्तांसाठी फराळाची फ्री मध्ये व्यवस्था केलेली असते। या स्नानकुंडामध्ये आज शेकडो लोक स्नान करायला येतात। चला घरी आता। वालझरीला येणाऱ्या सर्व भक्तांना रामूंची एक विनंती आहे, येथे स्नानकुंडामध्ये अशा प्रकारे श्रीफळ फेकून दिवा लावून किंवा फुल आणि आपले वस्त्र फेकून स्नानकुंडात घाण करू नका, नाहीतर आपल्यामुळे निसर्गात वसलेला सुंदर पवित्र क्षेत्र घाण होईल। आता बाहेरून सुद्धा बघून घ्या तुम्ही श्री क्षेत्र वालझरी कशा प्रकारे सुंदर निसर्गात वसला आहे। वालझरीतील सर्व मंदिरांचे देवतांचे दर्शन आमचं झालं होतं आणि आमच्या सोबत तुमचं पण। सर्व देवतांचे दर्शन घेतलं होतं म्हणून आपल्या सर्व सदस्यांचे मन एकदम प्रसन्न झाले होते। आज तेवढ्यात बघितले तर बाळू 2 बोट वरती करून आलं होतं। कोणतं इलेक्शन जिंकलं होतं काय माहित। स्नानकुंडाच्या चारही बाजूला अशा प्रकारे नंदींचे तोंड बसवले ज्याच्यामधून पाणी येत राहतं। आम्ही घरी निघतच होतो तेवढ्यात बघितले तर लाडू आपल्या मम्मी पप्पांसोबत वालझरीला स्नान करायला आली होती। पोरगीचं 8 दिवसापासून चालू होतं जत्रा म्हणून। मग आपली ही मंडळी परतीच्या वाटेने निघाली होती। आता वालझरीची यात्रा दाखवतो मी तुम्हाला। यात्रेमध्ये खेळण्यासाठी मोठमोठे झोके आले आहेत। आता सकाळचे 6:30 वाजले म्हणून तुम्हाला इथं कोणी दिसत नाही। जर तुम्ही 2 तासानंतर आले तर तुम्हाला इथं नंबर लावावा लागेल। मिठायांची सर्व दुकाने एकदम रेडी होते। आता ते फक्त लोक येण्याची वाट बघत होते आणि हळूहळू लोक पण येऊ लागले होते। आता आम्हाला रनिंग करत करत परत 3 किलोमीटर जायचे म्हणून आम्ही जत्रेमधूनच रनिंग करायला सुरुवात करून देतो। हे आहेत वालझरीचे गेट। इथून अर्धा किलोमीटर ते मध्ये आहे। हा रस्ता सरळ शाळेवरला जातो आणि त्याच्या विरुद्ध आपल्या गावाला ही रस्ता जाते। हे बघा आपले काही सदस्य पळत पळत पुढे निघाले आहेत। बाकीचे सदस्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही थोडंसं वॉर्मअप करायला सुरुवात करतो। बॅकग्राऊंड मध्ये कोणतं गाणं चालू आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। मग गोपाल, चेतन आणि तुमचा लाडका रामू मिळून उठक बैठक आणि सपाट सपाटे मारायला सुरुवात करतात। तुम्हाला सगळ्यांना आपल्या माऊलींची आठवण येत असेल परंतु तुम्हाला कळून
देण्यात येते की त्यांच्या 30 दिवसाचे चॅलेंज हे कंप्लीट झाले, फक्त व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे. ते रनिंग व्यायाम पुढे कंटिन्यू करणार आहे. काल क्रिकेट खेळताना त्यांच्या पायाच्या अंगठ्याला खूप मोठा दगड लागलेत म्हणून ते आज आले नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इंस्टा आयडीला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.